मराठी कर्मचारी तालुक्यामध्ये गटसंवर्धक आणि समूहसंवर्धक या पदावर कार्यरत आहोत. आम्ही फील्डवर जाऊन गावोगावी जाऊन स्वच्छतेचे संदेश देणं, स्वच्छतेविषयक जनजागृती करणं आणि इतर अशा काही ज्या गोष्टी आहेत ज्या म्हणजे स्वच्छतेसंदर्भात आज गाव किंवा तालुका म्हणा किंवा महाराष्ट्र राज्य देश हागणदारीमुक्त झालेला आहे. हा देश हागणदारीमुक्त होण्यामागे आमचे जे काही तालुका स्तरावरील जे काही कर्मचारी आहेत ह्याचं श्रेय त्यांना जातं. परंतु शासन या कर्मचाऱ्यांनाच काही ज्या गोष्टी आहेत या गोष्टीपासून ते वंचित ठेवतं. जसं की आता माहे डिसेंबर 2025 ते मे 2025 असे 6 महिने 6 महिने झालेले आहेत. परंतु आमचे पगार अद्यापही 6 महिन्यापासून पगार झालेले नाही आहे. या पगार न झाल्या कारणामुळे आमच्या लोकांना फील्डवर जाणं, ड्युटीला जाणं, उपासमारीची वेळ आलेली आहे. आज मुलांच्या शाळा उघडल्या. आता शाळेसाठी मुलांना शाळेची फीस भरणं आहे, त्यांना शाळेचं साहित्य घेऊन देणं आहे. परंतु आज आमची अशी व्यथा झालेली आहे की मुलं आम्हाला म्हणतात की पप्पा आम्हाला शाळेत जायला पुस्तकं घ्या, पण आमच्याकडे पैसे नाही आहे. कुठल्याही कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी सुद्धा आमच्याकडे पैसे नाही आहे. सर्वसामान्य कुटुंबातील सर्व लोक आहेत. परंतु शासन या बाबतीमध्ये कुठलाही पुढाकार घेऊन या बाबतीत हे प्रश्न सोडवायला अद्यापही तयार नाही आहे. आम्ही 31 मेपर्यंत शासनाला अल्टिमेटम दिला होता की 31 मेपर्यंत आमचा पगार करा, अन्यथा आम्ही 1 जून 2026 काम बंद आंदोलन करू. आमच्या बंद आंदोलनामध्ये 3 टप्प्यामध्ये आमचं आंदोलन असणार आहे. पहिला टप्पा जो आहे 1 जून 2026 ते 5 जून 2026 हे जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन करणार आहे आणि 8 जून 2026 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव येथून माननीय मंत्री महोदय गुलाबराव पाटील, पाणी व स्वच्छता मंत्री यांच्या निवासस्थानावर आम्ही धरणे आंदोलन करणार आहे 1 दिवसाचं. त्याच्यानंतर पुन्हा 9 जून 2026 जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही, 6 महिन्याचा आमचा पूर्ण पगार शासन देत नाही, तोपर्यंत आम्ही बेमुदत काम बंद आंदोलन करणार. तुमचं नाव सांगा. मी राजेश शिंदे, जिल्हाध्यक्ष पाणी पुरवठा. सर, आपलं मानधन जे किती दिवसापासून थकीत आहे? मानधन आमचं डिसेंबर 2025 ते मे 2025 ते 6 महिन्यापासून. ते मिळवण्यासाठी तुम्ही काय काय प्रयत्न केले? आम्ही ते मिळवण्यासाठी आमचे जे राज्याध्यक्ष आहे हे वेळोवेळी मंत्रालयात दर आठवड्याला चक्रा मारून मंत्री महोदय, सचिव, उपसचिव यांच्याशी भेटी घेऊन यांच्याशी मिटिंगा लावून भरपूर प्रयत्न झाले. परंतु शासन म्हणतं की केंद्राकडून निधी आलेला नाही आहे, कधी म्हणतं पत्र आलेलं आहे परंतु निधी अजून दिलेला नाही आहे. आम्ही शासनाशी पत्र व्यवहार करतो केंद्र शासनाशी, परंतु याच्यातून कुठल्याही प्रकारे कुठली गोष्ट निष्पन्न झालेली नाही. उडीचे उत्तर दिले गेलेले. त्यामुळं शेवटचा पर्याय म्हणून आम्हाला हे आज आंदोलन करावं लागतं. आंदोलनाचा कितवा दिवस आहे सर? आणि पहिलाच दिवस आहे. जर तुम्हाला न्याय मिळाला नाही तर तुम्ही काय करणार? आम्ही बेमुदत आंदोलन करणार आहे. जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन करू. थँक्यू. अनिता तायडे, गट संसाधन केंद्र, जिल्हा संभाजीनगर आणि तालुका शिंदोडी येथे स्वच्छ भारत मिशन अंतर्गत काम बघते. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत काम बघताना गाव पातळीवर काम जाण्यासाठी वारंवार मला म्हणजे खूप त्रास होतो आहे. मला म्हणजे जाण्या येण्यासाठी खर्च वगैरे तर काही राहतच नाही आहे. त्यामुळे काही ना काहीतरी इकडून तिकडून आम्हाला तरी अडचणीमध्ये कलेक्ट करून तरी कुणाकडनं वसूलीपासून करून रोजचा आजपर्यंत मी खूप हे केलं. म्हणजे लोकांकडनं घेऊन येणं जाणं करून घर भागवणं, पण आता हे शक्य नाही आहे सर. आता म्हणजे खूपच झालं. आजपर्यंत शासनानं सांगितलं की आता बजेट आलेलं आहे, नंतर म्हणतं की नाही आलेलं, पत्र द्यावं लागेल वगैरे वगैरे. सगळं जे काही आम्हाला म्हणजे उडीची उत्तर देऊन आम्हाला आतापर्यंत खूप म्हणजे कामं करतच राहा, आम्हाचे कामं करा, गाव पातळीवर जा, ग्रामपंचायतीला जा, इथे फोटो काढा.